आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनो. अरे 365 दिवस आपले असतात. आपण जनतेसाठी राबत असतो, पण आपणच आपल्यासाठी जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळेला वाटतं की खऱ्या अर्थाने कुठेतरी अजून माणुसकी जागी आहे. आणि माणुसकी दाखवण्याची वेळ, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं असं बहिणाबाई चौधरींनी कवीमध्ये सांगितलं वळीव साहेब. पण आज 21व्या शतकातली कुठेतरी खैरलंदीचं एखादं प्रकरण आठवतं, कुठेतरी कोपर्डीचं एखादं प्रकरण आठवतं, कुठेतरी विहिरीव पाणी भरायला गेल्यानंतर जात आडवी येते. मला सांगा, माणसापेक्षा जात श्रेष्ठ होत चालली, त्याचा विचार आपण कुठेतरी कळत नकळत केला पाहिजे. प्राण साहेब, परवाच माझ्या घरामध्ये माझ्या लग्न आहे. मला तुला वाचता कसं आलं नाही, बाबा पत्रिकेवल्या चित्रावून कळलं ना. एवढं जर डोक्यात आपण एखाद्याचे फिट करत असं तर वाटतं याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून आज आपण सगळा ताण तणाव विसरून काहीतरी मनोरंजन करणार आहोत, कुठेतरी खळखळून हसणार आहे. हसता हसता नुसतं उभं राहिला तरी समूह तुम्हाला नतमस्तक होतो. हातातली दगडी कधीतरी खाली पडत असतात, त्यावेळेला तुमची माथमगारी कामगिरी श्रेष्ठ असते. मला वाटतंय तुम्ही श्रेष्ठ नाही, तुम्हाला घडवले ते आई वडील श्रेष्ठ आहे, तुमची माती श्रेष्ठ आहे, तुमची भूमी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून पहिला नमस्कार तुमच्या आई वडिलांना, आणि दुसरा नमस्कार जिने तुमच्याबरोबर रात्रंदिवस काबाड कष्ट केलं, संसार केलं ते तुमच्या सौभाग्यवतीला. आणि तिसरा कसा झाला सांगा म्हटलं, माझा चांगला शब्द माझ्या ओठापर्यंत आला, पण माझ्यात ती पुरुष प्रधान संस्कृती जागी झाली. आणि मी लगेच म्हटलं स्वयंपाक करा येतोय वाढ. परत तिने दुसऱ्या दिवशी वाटून घाटून स्वयंपाक केला, परत जेवायला वाटलं, परत वारा घालायला सुरुवात केली. म्हणजे स्वयंपाक कसा झालाय, नाही मिजाज करू नको, स्वयंपाक तुला येतोय वाढ. 8-15 दिवसांनी तिच्या लक्षात आलं हे थोबाड काय चांगलं मानणार नाही. आपण किती जीव लावून स्वयंपाक केला तरी ह्याच्या काय तोंडात चांगलं येणार नाही. पुन्हा एकदा आठवड्याने तिने प्रयत्न केला, म्हटल्या हो एकदा तरी चांगलं म्हणा. राहिली पैठणी, राहिली साडी, राहिलं फिरवायला, राहिलं मिरवायला. माझी काय अपेक्षा आहे? आणि मला सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगा, बायका माणसं फक्त आपल्या कौतुकालाच भुकेलेली असतात, पण आपण जनतेचे प्रश्न सोडवतो आणि घरचे प्रश्न तसेच राहतात. आणि तीच झालं. 8-15 दिवसांनी मग आमच्या दोघांच्या नवरा बायको मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. वळवाचा पाऊस पडायला लागला, सोसायटीचा वारा सुटला, विजा कडकडायला लागली. माणसं बारामतीहून पंधरायला आमच्या घरी का, तर दुसऱ्याच्या पात्र्याला पाऊस बरा वाटतो. काय माणूस तुझ्या घरी जायला निघलाय, माझा घर फोकायला कशाला असल्या वाटत आली ते आली. म्हटले मला, म्हटले काय चाललंय सर, काय नाही म्हटलं. अहो म्हणले चहा पाणी. म्हणलं उद्या पेशंट वाचतो, आज काय येऊ नको का, पेशंट जाते. आयला म्हणलं आकारात जर माहेराला बायको गेली तर याच्यासारखं दुसरं सुख जगाच्या पातळीवर कुठलं असं माझ्याही तोंडात आलं. म्हणलं जा बघाच म्हटली जाते का नाही. परत मला प्रश्न पडला, म्हणलं आपलं तुकड्या पाण्याचं काय, तुकड्या पाण्याचं काय. मग आपलं म्हटलं असं नका, म्हटलं नाही जायचं म्हटलं. आणि नाही गेले. माझा एवढसा चेहरा पडलेला. मी असाच बारामतीमध्ये आलो होतो, आणि बारामतीत आल्यानंतर आदरणीय तहसीलदार साहेबांची गाठ पडली. आणि तहसीलदार साहेब मला म्हणतात, मास्तर चेहरा का पाडलाय. म्हणलं आपल्याला कोणीतरी वळागते, न बोलता आतली खतखत कळते, काय माणूस हुशार असं भारी झालं. मग तहसीलदार साहेबांना भेटले, म्हटले या. आम्ही जाऊन बसलो, चहा पाणी घेतला. मला म्हणले सर काहीतरी बिनासलंय सांगा, मोकळं व्हा. आता मलाही थोडस दडपण होतं, अधिकाऱ्याच्या पुढे एका शिक्षकाने कसं बोलायचं. मी माझी शिक्षकाची झूल बाजूला टाकली, मित्राच्या नात्याने म्हटलं तहसीलदार साहेब एक अडचण आहे सांगू का. म्हणले बिनधास्त सांगा, काय अडचण आहे. अहो म्हटलं माझी माझ्या बायकोची भांडणं होत्या, एका मिनिटात सोडवतो. काय भांडणाचं कारण आहे, तिने किती जरी चांगला स्वयंपाक केला तरी म्हटलं मला चांगलं म्हणता यायला. बरं म्हणजे सौभाग्यवतीची काय मागणी, फक्त चांगलं म्हणणं एवढीच मागणी. मग तहसीलदार साहेब म्हणजे 2-2 तास महाराष्ट्रात जाताय, व्याख्यान करताय, प्रबोधन करताय, आणि एक शब्द म्हणताय ना भांडणं मिटली म्हणून समजा. मग काय म्हणायचं. तहसीलदार साहेब म्हटलं फक्त चांगलं म्हणा. मी म्हटलं कसं काय. म्हणले स्वानुभव. बाजारात गेलो, कधी नाही तो गजरा घेतला. गजरीवाली म्हटलीच मास्तर घरीच का. वस्तू बदलल्या, माणसं बदलल्या, वस्तू बदलल्या, मलाच काय वेळ लागला. म्हणलं मावशी बरोबर
म्हणजे तुझ्या बरोबर सांगितली घराकडे जा. परत गजरा टिकीट टाकला, गाडीला किक मारली, घरापाशी आलो, तिचं खाली गाडी लावली, एका हातात पिशवी दुसऱ्या हातात गजरा. साहेबांना आठवलं, कसं काय साहेब? साहेब म्हणजे फक्त चांगलं, भांडणं मिटली म्हणून सांगता. आयला म्हणलं सोपं गणित आहे. दरवाजाची बेल वाजवल्या, बायकोने दरवाजा उघडला. मी हसलो. आई शपथ तिने दरवाजा लावून घेतला. म्हणजे आपलं नाही. तिला तरी काय हसायचं पण नव्हतं. काय मला आपल्या तरी आपली वेळ करून द्यावं लागतं का काय? मग बरोबर वा काय चांगलं वाटत झालंय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, वांग संपल्यावर पाटील पळीन वाटीन नुसता दणका. मला कळालं गणित काय चुकलंय. वा काय चांगलं वांग झालंय. आणि स्टॅमिना तरी साहेब किती असाव. ते आधी मूळ असताना सुद्धा 5 वांगी बाजारात संपवलं. भांडणं मिटक्यात. वा काय चांगलं वांग झालं. एक नाही, दोन नाही, तीन पळी गुतावली, बांगड्या माग सारल्या आणि हीच काढावी तशी काढली. जाळ झाला म्हणली माझ्या संसाराचा. 15 वर्ष स्वयंपाक केल्यावर कौतुक नाही आणि शेजारलेली माहिती दिल्यावर कसं कौतुक काढायचं सांगा. आता चांगलं म्हणायचं सुद्धा मी घरी गेल्यावर सुद्धा नीट नाही तर जगाचा प्रश्न सोडवता पण अहंकार नसावा, अभिमान निश्चित असावा. ताण येतो पण कुणाचा ताण कुणावर घ्यायचा सांगा ना. जीवन फार फुकाफुकीचं झालंय. विस खांडेकरांनी सांगितलंय जीवन म्हणजे पाण्याला बुडबुड आहे. क्षणात फुटला निघून गेला. जगत सिकंदरनी सुद्धा जाताना दोन्ही हात मोकळे करून सांगितलं, बाबांनो रे जगावर राज्य केलं पण मोकळ्या हाताने गेलो. येताना मोकळ्या हाताना, जाताना मोकळ्या हाताने, पण एकच करायचं, गेल्यानंतर सुद्धा नाव निघलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मी तर असं म्हणतो, मरावे परी काम रूपी उरावे, मरावे परी अवय रूप उरावे. आणि म्हणून तुम्ही फार नशिबान आहात. हसत चला, विनोद करत चला. आणि टेन्शन कशाला घेता, चिंता कशाला घेता. त्या तर जन्मालाच पुरल्या, कुणाबरोबर नाही. मग अशा अधिकाऱ्यांनी सांगितलं रात्र आम्हाला जावं लागतं, जे वाळूचे ट्रॅक्टर शोधावं लागतात, पंचनामा करावं लागतात. साहेब तुम्ही रात्र जाता, ट्रॅक्टरवाल्या ज्याचा ड्रायव्हर असतो त्याचं लग्न सुद्धा होत नाही. त्याची अवस्था तुम्हाला काय सांगायचं. परवा एक पोरगी बघा, ट्रॅक्टरवाला ड्रायव्हराला वाळूचा आणि पोरीच्या पुढे बसला आणि त्याला काय बोलायलाच आहे ना. मी म्हणलं पोरगा मुकाबीत आहे का? नाही म्हणली लय बोलतो. म्हणलं का बोला ना? अहो म्हणली त्याला ट्रॅक्टरची सवय. मग म्हणली टेप लावा म्हणजे बोलून. म्हणलं काय खुर्ची आहे काय? म्हटलं टेप लावल्याची बोंबलायला लागली. काय सांगायचं मला सांगा ना. दुखणं कुणाला नाही. आज आपण तुम्ही आम्ही नुसते फ्रेश चेहऱ्याने फिरतो. आजली जखम कुणाला सांगत नाही. मी मोठा नाही एवढा सांगण्याचा, पण एकच करा, जगताना असं जगा. चौघात गेले तर दोघांनी रामराम घालाव. बसताना असं बसा, बसल्यानंतर चौघांनी बसाव. आणि गेल्यावर कळल्यानंतर कळत न कळत दोघांच्या डोळ्यात पाणी येऊन जिंदगी जगली म्हणून समजा. याच्यापेक्षा दुसरं काय लागत नाही. अरे संपत्ती कर्तृत्वाने मिळणारच आहे, पण संपत्ती श्रेष्ठ करण्यापेक्षा आधी संतती श्रेष्ठ करूया आणि संततीवर चांगले संस्कार करूया. नाही तर म्हटलं जातं, बाप तसा बेटा, खान तशी मातीन, कुंभार तसा लोटा, पेरा तसं उगव, जशी दृष्टी तशी सृष्टी. काय बदल आहे का? तुम्ही जसं बघणार तसं दिसणार. चौथीतलं एक मॉडेल होतं, ते शाळेत जात होतं. वय वर्ष 10 होतं, त्याचं वजन 15 किलो होतं आणि दप्तराचं वजन 18 किलो होतं. येळा वाकल्यागत पोरग शाळेत जायचं आणि चौथी शाळेतलं पोरग जाता जाता शाळेपासून घरापर्यंत मध्ये एक माडी होती. माडी आणि माडी एक सावकार होता. केवढा होता? जेवढा उभा होता तेवढाच आडवा होता. आणि त्या पोराला प्रश्न पडायचा चौथीतल्या, मी वर जाऊन काहीतरी इचरावं, पण पोरगा म्हटला उशिरा गेल्यानंतर छडी बसायची. ही सगळी लाईन छडी खाल्लेली आहे. श्यामची आई छडी लागे छम छम विद्ये घमघम म्हणून तुम्ही पुढे बसलाय. आज आपल्याच पोराला मारता येत नाही, दुखणं आपलं आहे. आपण हात उगारत आपलीच बायको म्हणते डोंट टच माय पॉर. कसं मारायचं सांगा ना हो. आजी आजोबा तर आता वृद्धाश्रमात गेल्यात, नाही तर 2 खेळ्यात गुंतल्यात. लाईट गेली तर निरंजनी इष्टिया. दुःख नाही तुमच्या माझ्या घरामध्ये. विचार केला का? त्या पोराला वाटायचं पहिले गुरुजी मारायचे. कर्म धर्म संयोग आणि त्याच माडी खाली चौथीतल्या पोराची सावकाराच्या नोकऱ्याची गाठ पडली आणि चौथीतलं पोरग सावकाराच्या नोकऱ्याला म्हणतं, एक प्रश्न विचारू का?
सावकार नोकर म्हणतो एक काही 10 प्रश्न विचार, काहीतरी कामच करायचंय. म्हणला मारणार तर नाही ना, असला कसला प्रश्न, वचन दे. सावकाराच्या नोकरा कोण पोराने वचन घेतलं, विचारल्यावर मारायचं नाही. आणि 4 फूट पोरग माग झालं. एकदा नोकराकडे बघितलं, चौथ्या माडीला सावकाराकडे बघितलं, पोराने प्रश्न विचारला, नवं तुमचं मॉडेल मेल्यावर खाली आणायचं कसं. चौथीतलं लिखू काय गरज आहे का प्रश्न पडायचा. नोकराने हात उघडले, म्हणला ठोका टाकू का, किंवा म्हणला मारामारी बंद झाली, फुटबॉल ओढायला पोरग शाळेत निघून गेलं. मालकाने वरनं बघितलं, मार्केटला मालक जागा झाला, त्यांनी वरनं हात मारले नोकराला. नोकराला वाटलं याच्यापेक्षा वर गेलेलं बरं, कसं तरी नोकर वर गेलं. काहीच तरी काय म्हणता, लेकरू काय म्हणत होतं, खरं बोलू का खोटं सांगू, नेहमी खरं बोलावं, मारणार तर नाही ना, असं काय पोरग बोललंय, द्या वचन. नोकराने सुद्धा सावकाराकडून वचन घेतलं, 4 फूट मागे झालं. सावकाराने तोंडावर प्रश्न टाकला. लेकरू म्हणत होतं मेल्यावर खाली कसं आणायचं, का आगावच दिसतंय, बापाला बोलवा. पिढी नंबर 2. बाप तसा बेटा, खान तशी माती, कुंभार तसा लोटा. हे तर एवढं इच्छित होतं ना, गाव झोपल्या उठायचं. या जाऊ कडवा ठेवलं नाही का, पाईपलाईन नंतर ठेवली नाही का, पिला फ्यूज ठेवला, जनावर सुटली नाही तर दावं तोडून बाजार करून मोकळं. बरं बोलावतो मोठ्या घरातलं दोन्ही कोण अडचण. पेपर वाचायला गेल्या पुरवणी खिशात टाकून आणायचं, छ्या वाजायला गेल्या गप घराकडून यायचं. असलं तर पोराचं बाबी चित्र. सकाळचं उठलं, गाडी बैल चुकली, रानात गेलं, स्वतःच्या आंब्याखाली गाडी सोडली आणि बैल दुसऱ्याच्या मकवानात सोडलं. आता ज्याचं मकवान खात होतं ती म्हणणार आहे का वंशवर अजून 2 बैल सोडलं. ते वरडायला लागलं, पुन्हा जिर बैल, हे झोपेतच म्हणताय आमची बैल आहे, मग आमची मका खात्यात ना. आरा 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 मला हितच फसला. माणसाला तुमचं आमचं कळतं, चित्रपाला कुठं कळतं. त्याचं कडवा खाते, त्याला तत्वज्ञान सुरू झालं. ते म्हणला काय करू, मारत्यात कासऱ्याला धरण गाडीला बांध, आणि दावत तुटलं तर 2 पेंडे आणून टाक. त्यांनी शेजाऱ्यांनी बैल आणून गाडीला बांधून 2 पेंडे टाकलं. एवढं तर पोराचं बापी चित्र. तिथं नोकर पटला, म्हणला तुम्हाला वाड्या बोलावलंय. हा म्हणला फक्त फुल्यांचंच काम वाड्या वाजता, आमचं नाही म्हणला. तर त्याच्यानंतर तुमचाच नंबर आहे, या वाड्यावर. कसं तरी ते पोराचं बाप मराठी कळतंय ना, काही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स मध्ये नाही कळलं तर सांगा. आणि बारामतीची भाषा महाराष्ट्राला कळते, बरोबर आहे ना. त्या पद्धतीने वाड्यावर ते पोराचा बाप पण नोकर पोचला. पोराचा बाप गेले, म्हणला काय तरी काय म्हणता, चौथीतलं लेकरू आपलंच आगाऊपणा केला. काय म्हणतोय, गेल्यावर खाली कसं आणायचं. पोराचा बाप म्हणला आता तर 2 काना खाली दिली असत्या. मग सावकाराला वाटलं माणूस दिसतंय, 4 चौघात भरलेलं दिसतंय, खाल्ल्या पिल्ल्या हाडाचं दिसतंय, काहीतरी चांगलं सांगेल. सावकार म्हणला काय करायचं. पोराचा बाप म्हणला सोपय, तुकडं तुकडं करून खाली आणायचं. ते म्हणते ह्याला डाबा, ह्याच्या बापाला बोलवा. पिढी नंबर 3. बाप तसा बेटा, खान तशी माती. ही 3री पिढी तर ही चित्रच होती. आंब्याला टिकून बसली म्हणजे आंब्याचा झोपची चव जायचा, मोऱ्या डोक्याचं इमान चव झालेलं. दोन्हीची दोन्ही टोल नाकं लिकीच होतं. 32 गडी तुटलेलं होतं आणि दोन्ही टाळ्या फुटलेल्या होत्या. एक बोललं म्हणजे दुसरंच ऐकू जायचं. नोकर जाताना 3 वेळा मारुतीच्या पाया पडला आणि म्हटलं आता लवकर सोडव. आणि म्हाताऱ्या पशी गेल्या, म्हणला वाड्यावर बोलावलंय. म्हातारा म्हणला जीवन बसतो. म्हणला वाड्यावर बोलावलंय, जीवन बसतो. वाड्यावर बोलावलंय, जीवन बसतोय. संख्येने नोकऱ्याने स्वतःच्या 2 काना खाली लावून घेतल्या. तलब झाली ना, म्हणला तुला इथं सांगायला यायचा. हेच पडला अर्धा तास त्या नोकराचा. आणि अर्ध्या तासाने नोकर म्हणतोय तुम्हाला जेवाय बोलावलंय. म्हातारा म्हणते का वराडतो, म्हणा वाड्यावर बोलावलं. चिटकलं ना नोकर. म्हातारी थोडं पाणी मारलं, उठवलं. म्हातारा त्या नोकरा सगळ्यात 4थ्या मजल्यावर गेलं. तवर नातवंड, तवर पोरग. काय जणी काय म्हणता, नातवंड पोरग. नातवंड आगाव आहे का, मेल्यावर खाली कसं म्हणते. धुवून तडाखा दिलं तसं नातवंड फरशीवर पडलं. पोरग म्हणतोय तुकडं तुकडं करून खाली आणायचं. त्याच्या 2 काना खाली दिल्या. प्रयोग करायचा नाही, नुसतं ऐकायचं. नाही तर पोरग 40 वर्षाचं, म्हातारं 60 वर्षाचं. हात उघडल्यावर काय होतं आपल्याला माहितीये. आता सावकाराला वाटतं ही माणुसकी दिसतंय, 4 चौघात फिरलेलं दिसतंय, खाल्ल्या पिल्ल्या हाडाचं दिसतंय, हे तरी काहीतरी चांगलं आपल्याच वयाचंय. सावकार म्हणला काय करायचं. म्हातारा म्हणला सोपय, माडीत जाळायचं. शुद्ध बीजा पोटी फळे, रसाळ गोमटी. पेरताना चुकलं की काढताना जायची सुद्धा गरज नाही. चांगलं पेराय वेळ लागल, उगवाय वेळ लागल, पण ते पिढ्याना पिढ्या टिकल. काय पेरायचं तुम्ही ठरवा. तुमच्या हातात जमीन आहे, महसूल आहे, सगळं आहे.
बांध आहेत, सगळं आहे, पाणंद रस्ता आहेत, वड आहेत, नाल आहेत. माझं भाषा थोडीशी वेगळी तुमच्या लक्षात येत असत, पण एवढं चांगलं प्यारा की ते चांगलंच उगत. आणि म्हणून म्हटलं जातं, आजपर्यंत तरी मी असा माणूस बघितला नाही की तो बाबळीच्या झाडाला दगड मारतोय, पण माणसं आंब्याच्या झाडाला सुट्टी देत नाही. साहेब, तुम्ही सगळी पुढं बसलेली आंब्याची झाड आहे, दगड मिळालं तरी समाधान माना. आणि त्या झाडाला एक दगड लागला तर 2 आंबे देते. मी माणूस आहे, मलाच दगड बसणार, मलाच बोलणार, आणि मीच चांगलं करतोय, मलाच बोलणार. हा नियतीचा नियम आहे. रामाला वनवास चुकला नाही. आपली काय गच सांगा ना मला, चुकला का रामाला वनवास? नाही चुकला. आणि तुम्ही किती चांगले भाग्यवान पाठीमागे बसणारे, एवढा चांगला अधिकारी वर्ग तुम्हाला भेटलाय. अरे तुम्ही इथं समोर यायचं, एक एक मंडल अधिकारी साहेब पाटील थाप टाकायची. मला वाटतं याच्यासारखं 12 हत्तीचं बळी मिळणारी थाप कुठलीच नसते. फक्त तुम्ही लढा, चांगलं प्रामाणिकपणे काम करा. आणि मी म्हणतो साहेब, सगळ्यात सुखी माणूस कुठला? ऑफिस वरून घरी गेल्या 2 घास खाल्लं आणि 3ऱ्या घासानं त्याचं डोळं झाकलं, तो 9 कोट नारायण. एकही गोळी न घेता बिंदास झोपला तो सुखी. आणि मला ते तुमच्या चेहऱ्या बघितल्यावर ते सुख दिसतंय. फक्त तुम्ही काय म्हणतात, ताण तणाव आहे. कुणाला ताण तणाव नाही? आमच्याकडे नाही वाटत. आता तर सगळ्यात मोठा ताण तणाव शिक्षकांना नाही. नीटनिटका मास्तर घरी गेल्या बायका वावळत्यात, बरं आहे काय ताण तणाव. माझ्यासारखं जर कॉलेजमध्ये शिकवत असेल, तुम्हाला वाटत तरी असेल का माझ्याकडे बघून? 11वीला मी परवा तास घेतो होतो साहेब, 11वीला. आणि ज्ञानेश्वरांची कविता बीबीच्या देटापासून सकाळी 7:45 शिकवतो. घाम फुटला मला, आणि एकदम मला वर्गातनं घोरण्याचा आवाज आला. मी शिकवायचंच बंद केलं. शिकवायचं बंद केल्या आवाज आला, मास्तर करा ना सुरू. एवढं स्वतः तल्लीन झालाय का काय? म्हणून मी मागं बघायला लागल्या. मागल्या वर्गात ती म्हणली, पुढल्या बेंचवर ध्यान ठेव. सदानकाला म्हणलं आमच्यावर ध्यान पुढे टाका पुढं. आणि मी पुढं बघितलं, पहिल्याच बेंचचं उजव्या हाताचं पोरगं डाव हात पण वटेला लावून दोन्ही डोळं बंद करून एका सुरात माझा आवाज बंद झाला की डोळं न उचकाटा म्हणायचं, करा ना सर सुरू. ताण आला असेल सकाळी 7:45 मी तर साखर झोपेत असते. आता मला घाम फुटला. मी पुन्हा ज्ञानेश्वराची कविता शिकवायला सुरुवात केलं, ते घोरायला लागलं. माझा आवाज बंद झाला की ते नुसतंच म्हणायचं, करा ना सुरू. मला आला राग, होट म्हणलं लय ओरडू नका. का? तुम्ही गेल्या बघायचं कोणाला? एवढं मी म्हणतोय म्हणलं. होट म्हणलं, ते उठलं, दिलं. म्हणलं का झोपतोय? त्रास दिलाय का? अडचण केली का? आम्ही म्हणतोय का समजत नाही? म्हणतो मी पुढचं गेलं. चालू दे, तुमचं चाललंय, माझं चाललंय. परत बेंचवर गेलं, भरायला लागले. मला काय 8 वाजता जमून निघाला. ओट म्हणलं, ओट आता तडाखा लावेल. तडाखा लावेल म्हणल्यावर मी हात असा वर केला. एका पोराने धरला. म्हणला का? थरथर कापतोय. कशी फाईलवर सही करायची? पोराला म्हणलं काय चाललंय, का झोपतोय? म्हणलं आवाज कमी करून सावतो. म्हणलं झोपेचा लय त्रास. आणि म्हणलं तासाचा लय जवळचा संबंध. आता का कसं काय जवळचा संबंध? आयुर्वेदिक दवाखानं केलं, एमडी डॉक्टर पालतं घातलं, योगा केलं, पतंजली वापरलं, पण झोप आहे ना. मग काय तुमच्या शब्दात ताकद. 2 तास थांबूच नका. परत वर्ग पाया पडलं, बेंचवर जाऊन बसलं. आणि मग मी म्हणलं, आपण किती नशिबान आहे. काही माणसं जागी ठेवतात, पण आपण एखाद्याला झोपू शकतो. कळलं? आणि का स्वतःला कमी समजतात? कुणाची शारीरिक क्षमता कमी असते, पण मानसिक क्षमता चांगली असते. लाख मारेल तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्यात आहे. प्रामाणिकपणे जर काम केलं, कष्ट केलं ना, तर मला वाटतंय काहीच कमी पडणार नाही. एकीचे बळ मिळते फळ. अवे असले अधिकारी निकम साहेबापासून ते पाटील साहेबापर्यंत, अगदी खालच्या कोतवालापर्यंत जर एक साखळी जर केली ना, साखळी, तर मला वाटतंय आपला एक आदर्श निर्माण होईल. आणि तो तुम्ही केलेलाच आहे. तुमचा माझा फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंध आला, पण वरचेवर आमचा कुठेतरी संबंध येत असतो. कुणीतरी म्हणतं 7 वाऱ्यासाठी नाडवलं जातं, कुणीतरी म्हणतं फेरवार मिळत नाही, कुणी तर म्हणतं ही करा दुसऱ्याकडे चालला. संगणकावर 7 वाऱ्याचा वेगळाच काय येतंय? या सगळ्या त्रुटी असतील, निश्चित तुम्ही दूर करचाल. पण याही पेक्षा एक विश्वास नावाचं जे तंत्र आहे 7 वाऱ्यावर, ते तुमच्यासारखा दुसरा कोणीच करणार नाही. शेतकरी काळ्याईची सेवा करतो, तुम्ही त्याची हद्द मोज मद्द त्या ठिकाणी काढून देत असता. आणि म्हणून जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर आपली आई.
आई कुणाला म्हणायचं? आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. ज्या मानवी आत्म्यामध्ये ईश्वराचा अंश असतो ती आई असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे. आणि आई काय असते? लंगड्याचा पाय असते, आंधळ्याचा डोळ असते, भुकेल्याचा घास असते, ताणल्याचा घोट असते, दुधावरची साय असते. आई असेपर्यंत तिला किंमत नसते. आई गेल्या कशालाच किंमत नसते. म्हणून उठल्या उठल्या पहिला नमस्कार कोणाला करायचा? आईला. इथं छोटी छोटी लेकरं बसल्यात. आपण मराठीचा अभिमान बाळगतो. आपण आता आईला आई म्हणतो का? आपण मम्मी म्हणतो. मम्मी. मम्मी कोणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? इजिप्त संस्कृतीमध्ये मुर्दं करून ठेवायच्या थडग्याला मम्मी म्हणतात. आपण काय थडगय का? आणि एखादं जड तिबेचं लेकरू असतं ते बापाला डेड म्हणत असेल तर आपण काय मुर्दाय का? तरी आपल्याला अभिमान वाटतो. पोरगं आहे इंग्रजीत बोलतोय, मम्मी म्हणतोय, डॅडी म्हणतोय. आता तर पोरं मम्मी म्हणत नाहीत साहेब, डॅडी म्हणत नाहीत. आता तर पोरं म्हणत असतात मॉम, पॉप. काय बँडबाजाची पार्टी काढली? आता तर मॉम नाही, पॉप नाही, मम पप. जाग्यावर बरोबर आहे ना? आता तुम्ही घरात गप्प असता, ऑफिस मध्ये बाजीरावची किंवा अधिकार गाजवता. माझी तीच अवस्था, तुमची याच्यापेक्षा काय वेगळी नसल. आपण घरात गेले की घरचे म्हणायचं आला का? हो आला. बसा. काय दिवं लावलं? मलाच माहित काय दिवं लावलं. काय सर आम्हाला विक्रम साहेब आम्हाला एक वाघमोडे नावाची प्राचार्य होती. वाघमोडे नावाची. आणि मी कोकणे. वाघमोडे सारखी अशी कोकऱ्याला खाते का कोकरे तर त्यावेळी चकीच होता कशी असं केलं. त्याला माहिती मग आवाजाला आवाज घडतोय. मग मी एकदा वाघमोडे सरांना एकांतात असल्या म्हटलं सर सगळा स्टाफ चळा चळा कापतोय, शिक्षण मंत्र्यापर्यंत तुमचं वटय. म्हटलं घरी गेल्यावर काय हो? फक्त म्हणलं घरी गेल्यावर सर वाघावर देवी असते. असला नाही तुम्हाला पटलं? 100% पटलं. तुमची आता रिमोट आहे. रिमोट टीव्हीचा नाही साहेब, संस्काराचा. पण आता टीव्हीचा तुम्ही 7 वाजता गेले की आपल्या दिवाणखान्यामध्ये आपणच दिलेला एवढा मोठा टीव्ही, एवढा मोठा सोफा सेट, त्याच्यावर ते बसलेले असतात. मेहरबानी खाली घर असल्यामुळे दिसतात. आणि अशा रिमोटवर बटणं दाबून त्या तुझ्या जीव रंगला. आपल्याकडे ध्यानच नाही. बरोबर? 7ला तर सारी घर लागीर झाली, 8ला तर ह्याची बायको त्याचा नवरा, आणि 8:30ला तर तुझा माझा ब्रेकअप. हेच साहेब असतात. माझा एक मित्र वाईट टाकला. जेवढी त्यांची चूक नाही, त्यांनी व्यवस्थित काम केलं पण त्याला मांडताच आला नाही. अधिकारी असा फाड फाडला ना, ते तसाच उठला. मेडिकलच्या दुकानात गेला ना, औषध घेतलं. नेटनेटकाच घरी गेला. मेडिकलच्या दुकानात नेटनेटकाच घरी गेला. घरी गेल्यानंतर फाडफाड ते बोलायला लागला. ती म्हटली इथं बोलायचं नाही, ऑफिसला शांत बसायचं. शांत सगळं तिथं बसलं. म्हणजे मला भूक लागली, तिथं शिजवलं, ती गिळून घ्या, तुमचं झाले मला आणून वाढा. का? अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर. आणि नवीन संसार. अरे संसार जसं कपशाचं घर. बशी बसते घरात कप हिंडतो दारू. बशीनी बसूनच कपाला ऑर्डर द्यायची. बशीने सांगायचं गॅस संपलाय. कप उठतय हो, उठतय. दुसऱ्या कपाला सांगतय, नाही तर स्वतः जातय गॅस आणतय. लगे बशीने सांगायचं फी भरायची राहिली. कप उठतय, परत बशीने सांगायचं बाजार नाही. कप उठतय, जातय. कप याला असं का टाळलं, कप भर टाकून जात. तुमचा प्रथा अहो ह्याच परवाचाच किस्सा साहेब. तलाट्याच्या घरी वास्तुशाही. कुणाच्या घरी? तलाट्याच्या घरी. मला निमंत्रण आलं. मला प्रश्न पडला एवढं मोठं आपल्याला निमंत्रण कसं आलं? तरी मी भेटीत गेलो आणि गेल्यावर मला एक चित्र दिसलं. वर्षाधिकाऱ्याची बायका पोर आली होती. मग ती तलाट्याच्या घराचं सगळं वैभव बघितल्यानंतर तीर्थप्रसाद जेवण बिवण झालं, हार पुरं झालं. आणि अधिकाऱ्याची बायको जाता जाता अधिकाऱ्याला म्हटली तुम्ही तलाठी कधी
शिकवायचं मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. तुमच्या लक्षात आलं सर रिमोट माझ्या मित्राची बायको सोफा सेटवर बसली होती. इकडून सोफा सेट उचलला, इकडून सोफा सेट उचलला. बायकोशी मध्ये बसली होती, कट अशी बसलेली होती. खराक 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 टीव्ही बघत होती. ते आल्यावर त्याने आपलं आता सावधानतेत असं उभं राहिलं. अगदी आधी नंबर येते तुमच्याकडं कसे माणसं वगैरे जेवढा माणूस आधी राहील तेवढं तुम्ही त्याच्यावर लवकर बघतच नाही. त्याला लगे उभं राहून नका या पासा आम्ही काही चूक केली सामान्य माणसाचं बोलतोय. मी सुद्धा बघा त्या दिवशी आलो होतो ना, तर आमचे कदम साहेब, आमचे ते टकले साहेब, मधुकर, आमचे ते मोहनराव आडके 2 मिनिटं तर माझ्याकडे बघितलंच नाही. पंढरपट्टी साहेबांनी तसंच केलं. करून दिली का नाही लोक आता कदम करणार आहेत. त्यांनी 7 बारा खाल्लंच माझा सुरुवात आहे का, रानवाट आहे का, खत आहे का, कृष्ण त्याची एका नजरच कळलं की त्यांना वाटलं आणि असं दिसतंय हवा का काय दाडगा नसतं. पण दिसतं तसं नसतं साहेब. तुमच्यावर बैठक कळतं. बायको रिमोट घेऊन बसलेली होती त्या मित्राची. राख टीव्ही बघत होतं. ह्याच्यात तोंडात आलं आरक्षण चाललंय, बंद चालल्या, जगात काय उलटा पालत चालली. आणि या फडतूस मालिका बघण्यापेक्षा बातम्या बघावं म्हणून ते नुसतं म्हटलं मोडकी आरक्षण परवडलं रस्त्यावर. मला साहेब 3 दिवस बसले तरी परवडलं. रिमोट आरक्षण परत त्याने खकारला आवाज मोडगिळी त्याला म्हणायचे ना रिमोट. आणि बायको खरा टीव्हीकडे बघत होते. आयुष्यपत त्यांनी 5 फेऱ्या मारल्या देवळाला मारावा कशा. बायकोच्या टीव्हीच्या मध्ये आली की बायको नुसती अशी करायची. त्याला कळलं कधी किंमत. कडीपत्त्याला तर जाणली असं गेले कधी बाजूला व्हायचं. 5 फेऱ्या झाल्या पुन्हा त्यांनी अवसान आणलं मोडगिळीच. तेवढ्यात पोरगा आला. त्या मित्राच्या पोरांनी बाहेरनच काटाड सोला तसं कुठं सॉक्स सोडलं. सलमान सारखा 17 फाडला पनीर फाडलं आणि नुसत्या पॅन्टीव घरात आला म्हणला बाबा रिमोट. बाईला म्हणला देवच पावला. ए मला कसला देव, मी तुला रिमोट मागतोय. आयला म्हणला का तुझी समस्या तीच माझी समस्या. ए म्हणला मला समस्या नाही पाहिजे, रिमोट पाहिजे. त्या मित्राचा नाही धाडा झाला. मित्राने नुसता अंगठा असा केला पूजा मराठी कळती ना. त्या काडक्याने कपाळ हात मारला. म्हणला बाबा मी टीव्हीचा रिमोट मागतोय, तुमचा नाही. तुमच्याकडे रिमोट आहे. ते दिवसभर कामाला जात्यात, 2-2 दिवस येत नाही. घर चालवायचं तुमच्या हातात आहे, घर सावरायचं तुमच्या हातात आहे आणि घर फोडायचं सुद्धा तुमच्या हातात. 7-12 फोडू नका. माझे हात जोडून विनंती. 7-12 अर्थ कळतोय. 10 एकर शेती असली तर 3 एकर येईलच. 3 भाव असल्यावर वरली 4-5 बी सोडू नका. पण 10 एकराचा जो हाळा आहे तो मात्र हाळा मात्र तोडू नका. आपण सगळे महसूल खात्यातले आहे. आपलं कुटुंब एकत्रित असावं, आपल्या कुटुंबात घोड असावा, आपलं कुटुंब आदर्श असावं. येता जाता तुमचा समजा पती धाकटा असेल, कॉलेज केला असेल, कारभार केला असेल आणि तुमचा भाव मोठा दीर आणि तुमची वहिनी गावाकडे असेल तर ती गेल्यावर म्हणते काय साहेब बारामतीला कसं आहे का, तिथं काय आम्ही टेकडे बसलोय तुला काय